गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरना गुडिया तोरणे करती कथा गाती गान बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरना तुका मने छंदे मानवईले गोविंद बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल समचरण सरोजम सान्द्रनीलाबुधावं जगननीत पानी मंडलं मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरं कंदनेत्रं हृदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागच्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांचे कृपदाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरुदास तुका जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण गुरुंची नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काही न बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास माझी आस प्रभावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो कथा कर्मति अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार कृष्णं नारायणं वंदे कृष्णं वंदे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वंदे कृष्णं वंदे कृतासुतं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः योऽन्त प्रोष्य मम वाचमिमां प्रसुत्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विठ्ठल गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निवडलेला अभंग महान भगवत भक्त वेद सुज्ञ भक्ती तत्वज्ञ वेदाचा अर्थ अभंग समर्थ वारकऱ्यांचा परमार्थ असे असणारे पंचम वेद निर्माते नवे नवे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु
जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. आणि या अभंगातून श्री तुकोबाराय भगवान गोपालकृष्णाचं चरित्राचं वर्णन करतात. विठ्ठल पण अभंगावर चिंतन सुरू करण्या अगोदर 2 मिनिटाचा पर्याय देतो. असा भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने पुनीत पावन झाल्या श्री क्षेत्र कडूस या गावामध्ये जवळजवळ 25 वर्षाची आपली ही परंपरा. किती वर्षाची? 25 वर्षाची. म्हणजे तुमचे 2 तप पूर्ण झालेत. 3ऱ्या तपपूर्ती सोहळ्याकडे आपण जात आहोत. महान भाग्यवान गाव आहे महाराज. चंद्रकांत महाराजांनी सांगितलं की 25 वर्षापासून महाराज आमचा अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव बाबा भैरवनाथ महाराजांचा जन्मोत्सव आम्ही साजरा करत आहोत. खरं तर ज्याच्यावर भैरवाची कृपा झाली त्याला काहीच कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. आणि महाराजांच्या या प्रांगणामध्ये महाराजांच्या या दरबारामध्ये आज या ठिकाणी काला करण्याची संधी मला ज्यांनी प्राप्त करून दिली असेल आदरणीय हरिभक्त परायण आपल्या मंदिराचे पुजारी दादा अण्णासाहेब हिरवे दादांनी फोन केला, महाराज आपली तारीख खाली असेल तर आमच्या गावाला काला द्या. म्हटलं नक्कीच, कारण त्या योगाने माऊलींचंही दर्शन होईल आणि बाबा भैरवनाथाचंही दर्शन होईल. योगायोग झाला आणि या ठिकाणी सर्व गुणीजन कलाकार मंडळी एकाहून एक बडी आहेत. मला नावं माहिती नाही पण असो सर्व गुणीजन कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. साऊंड 1 नंबर लावलेला दादा बरं का. अशीच कृपा असू द्यावी. अजून 1.5 तास बाकी काही नाही. आणि शोकांतिका फक्त एकच वाटते दादा, कडूस आपलं हे जे गाव आहे हे गाव किती लोकसंख्येचं आहे? 10,000 लोकसंख्येचं. 10,000 लोकसंख्येचं गाव आपलं कडूस आहे. पण या ठिकाणी 10,000 काय 1000 सुद्धा नाहीये. का? कारण कसं आहे, तुकोबाराय म्हणतात की बाबा रे जन्माला आल्यानंतर काहीतरी चांगलं कर्म केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? चांगलं कर्म केलं पाहिजे. पण चांगलं कर्म करण्यासाठी चांगलं उमगणं, चांगलं डोक्यात येणं ते फार महत्वाचं आहे. आता बघा ना, आपला हा जो जन्मोत्सव सोहळा चालू आहे, अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव चालू आहे, आपल्या 25 वर्षाची परंपरा आपली चाललंय, हे चांगलं कर्म आहे की वाईट कर्म आहे? बोलत चला. चांगलं कर्म आहे की वाईट कर्म आहे? चांगलं कर्म आहे. मग आता हे जे जन्मोत्सव सोहळा चालू आहे, आजचं जे काल्याचं कीर्तन आहे तर म्हणजे फार विशेष कीर्तन आहे. कारण या कीर्तनामध्ये सर्व 7ही कीर्तनाचं सार आपल्याला मिळणार आहे. काय मिळणार आहे? सार मिळणार आहे. जे 7 कीर्तनात मिळालं नाही ते सार या 8व्या कीर्तन काल्याचं कीर्तनामध्ये आपल्याला मिळणार आहे. पण ते काल्याचं कीर्तनाच्या ठिकाणी सुद्धा 1000 लोक सुद्धा नाही आहेत. किती लोक नाही? 1000 नाही. फार दुर्दैव म्हणावं लागेल. कारण का, काही गोष्टी अशा आहेत त्या कडवट असतात पण शरीरासाठी फार चांगल्या असतात. आता आपलं जे कर्म चाललंय ती चांगलं आहे की वाईट आहे? बोला महिला मंडळ, बोलत चला. चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे. मी जे कीर्तन करतोय ते चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे. बरं, आपल्यासाठी हे जर चांगलं आहे पण त्यापेक्षा आपली उपस्थिती एवढी नाहीये. या गावाची लोकसंख्येनुसार आपली उपस्थिती एवढी नाहीये. बघा एक उदाहरण देतो. कडुलिंबाचा पाला माहिती आपल्याला? माहिती आहे ना? तो शरीरासाठी चांगला आहे की वाईट आहे? कसा आहे? चांगला आहे की वाईट आहे बाबा? चांगला आहे. मग रोज 2-2 किलो कोण कोण पाला खातं? कोणीच नाही खात. शरीरासाठी चांगला आहे पण पचायला जरा अवघड आहे. तसं परमार्थ हा फार चांगला आहे. पण जरा परमार्थ करताना काय वेदना होतात आणि काय अडथळे येतात ते पारमार्थिक लोकांनाच माहिती. विठ्ठल कारण देवाचं नाव सहजासहजी आपल्या मुखामध्ये येणं याच्यासाठी सुद्धा माणसाचं भाग्य पाहिजे. देवाचं नाव फार सोपं आहे, फार सोपं आहे आणि फार महत्वाचं आहे. पण प्रत्येक व्यक्ती देवाचं नाम चिंतन करेलच असं नाही. कारण देवाने आपल्याला जन्माला घातलंय. कोणी घातलं आपल्या जन्माला? देवाच्या कृपेने आपण आलो. का आपल्या इच्छेनुसार आपण या ठिकाणी अवतराला आलो? नाही ना. देवाच्या कृपेने आपण जर या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत तर मग भगवंताच्या कृपेने आपल्याला हे आयुष्य मिळालं तर चांगलं आपण कर्म केलं पाहिजे. बरोबर ना? पण चांगलं कर्म करण्यासाठी देवाचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये येणं फार महत्वाचं आहे. कारण भलतीच गोष्टी आपल्या मुखामध्ये येत असतात ना, देवाचं नामचिंतन येत नाही. वास्तविकता ज्या वेळेस व्यक्ती या ठिकाणी जातो ना, परलोकात ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्या सोबत काहीच येत नाही, फक्त 2च अक्षर येतात. कुठले? काय म्हणतात त्यावेळेस? राम नाम सत्य. सत्य. फक्त रामच. काय येतं आपल्या सोबत? फक्त राम नामाचं चिंतन येतं. काय हो? राम नामाचं चिंतन काय येतं? कारण भगवंत रामाचं चिंतनच असं आहे. भगवंत राम प्रभुचंद्र
भगवान रामचंद्र प्रभूजींचं आध्यात्मिक चिंतन जर आपण मांडायला गेलो तर प्रभू रामचंद्र कोण होते, काय होते आपण बघणारच आहोत. पण त्या आधी या गावाचं कौतुक करावं थोडं फार आहे. 25 वर्षाची परंपरा आपण जोपासली म्हणून धन्यवाद. सर्व मंडळींचे अभिवादन करतो आणि कीर्तन सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. प्रस्तुत श्री तुकोबाराय अभंगातून भगवान गोपाल कृष्णाचं चरित्राचं वर्णन करतात. कारण श्री तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, भगवंताने अनेक अवतार घेतलेत, भगवंताने अनेक अवतार घेतले. इकडे बघा, तुम्हाला हिरो किधर आहे, हिरो इधर आहे. इकडं बघा, भगवंताने अनेक अवतार घेतलेत. कारण सहज म्हणतो ना आपण प्रमाणामध्ये, अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाडू कृपाडू दिना लागे उधरणे. भगवंताने अनेक अवतार घेतलेत. श्रीमद भागवत महापुराणामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितलेत. भक्ती मालिकेमध्ये भगवंताचे 10 अवतार सांगितलेत. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कल्की. हे 10 अवतार या भक्ती मालिकेमध्ये तुकोबारांनी आपल्याला सांगितलंय की बाबा रे, भगवंताने कला अवतार घेतलेत, आवेश अवतार घेतलेत, अंश अवतार घेतलेत, अशांश अवतार घेतलेत. पण या सर्व अवतारामध्ये जर पूर्ण अवतार जर कोणते असतील तर ते फक्त 2च अवतार आहेत. कुठले अवतार आहेत? पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार रामकृष्ण, पूर्ण अवतार राम. दुर्जनाचे करुणे संहार, दुर्जनाचा येणे करोनी संवार, पूर्णावतार रामकृष्ण. या 24 अवतारांमध्ये 10 अवतारांमध्ये भगवान रामचंद्र प्रभूजी आणि भगवान गोपाल कृष्ण यांना काय म्हटलंय? पूर्ण अवतार म्हटलंय. कारण भक्तासाठी जास्तीत जास्त वेळ जर कुठल्या अवतारामध्ये जर दिला गेला असेल तर एक राम अवतारामध्ये आणि दुसरा कृष्ण अवतारामध्ये. कारण भगवान परमात्माने या 2 अवतारांमध्ये बराच कालावधी त्यांनी भक्तासोबत दाखवलेला आहे. कारण भगवान रामचंद्र प्रभूजी मर्यादा पुरुषोत्तम आहेत. कसे आहेत? मर्यादा पुरुषोत्तम. त्यांना मर्यादा आहे. भगवान रामचंद्र प्रभूजी मर्यादा पुरुषोत्तम आहेत. एक वचनी, एक पत्नी आणि एक रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई. राम सिया राम, सिया राम, जय राम, राम सिया राम, सिया राम, जय राम, राम सिया राम, सिया राम, जय राम, राम सिया राम, सिया राम, जय राम. भगवान रामचंद्र प्रभूजींचं तर थोडक्यात जर अवतार कार्य बघायला गेलं, दादा मला एक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून हवं आहे. भगवान रामचंद्र प्रभूजी यांचं आयुष्य किती होतं? किती? 60,000? नाही बाबा, कोण सांगेल? नाही. म्हणजे तुम्ही दगड मारला तर माझी मटकी फुटेलच असं नाही. कारण काल्याचं कीर्तन आहे म्हणून तुम्हाला असं वाटतं आपण दगड मारला की घागर फुटते. ओके ना, तशातली गोष्ट गंमत नाहीये. भगवान प्रभू रामचंद्रांचं आयुष्य होतं 11,000 वर्ष, 11 महिने, 11 दिवस, 11 तास
11 मिनिट 11 सेकंदापर्यंत राज्य केलं माझ्या प्रभू रामचंद्राने. किती राज्य केलं? 11,000 वर्ष, 11 महिने, 11 दिवस, 11 तास, 11 मिनिट, 11 सेकंदापर्यंत राज्य केलं माझ्या प्रभू रामचंद्रांनी. आणि आपल्याला एकच माहिती आहे, भगवान रामचंद्रांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर सीतामाता वनात गेले. वनात किती वर्ष काढलेत? 14 वर्ष काढले. 14 वर्षानंतर 2 अपत्य झाली. रावणाला मारला, 2 अपत्य झाली, लवकुश झाले. आणि झाल्यानंतर सीतामाता काय झाल्या? गुप्त झाल्या. त्यांचं अवतार कार्य त्यांनी संपवलं. लवकुशाला राजगादीवरती बसवलं आणि त्या ठिकाणी रामायण संपलं. ओके ना? खरं आहे का ते? खरं आहे. पण त्याच्या पुढे पण काहीतरी इतिहास आहे ना मायबाप. कारण प्रभू रामचंद्रांनी 11,000 वर्षापर्यंत जर राज्य केलं असेल तर त्यांच्या परिवाराने सुद्धा काहीतरी राज्य केलं असेल. ओके ना? कारण माझ्या प्रभू रामचंद्रांचं आपण जर चिंतन केलं ना मायबाप तर समाधी लागते. कारण सहज एका ठिकाणी म्हणतात, राम नाम की बनी माला, राम नाम की बनी माला, जपले सुबवोरशा, इक इक मोती सीता इसका, इक इक मोती राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम. सहज तुलसीदासांना एकाने विचारलं, काय हो राम नामामध्ये ताकद? तुम्ही फक्त राम 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 करत असतात, राम नामाची ताकद काय? त्यावेळेस सहज तुलसीदासांनी गोड वर्णन करावं. तुलसीदासजी म्हणतात, ऐक रे दादा, किती गोड नाव आहे माझं रामाचं. राम से प्यारा दूजा ना कोई, राम से प्यारा दूजा ना कोई, मेरे मन में बसे मेरे राम, मेरे मन में बसे मेरे राम. राम नाम की जपाल माला, सुबह और शाम, इक इक मोती सीता इसका, इक इक मोती राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम, बोलो राम, बोलो राम, बोलो राम, राम राम. भगवान रामचंद्र प्रभूजींचं एवढं सुंदर अवतार कार्य आहे. आणि माझा विषयच आहे रामकथा, त्यामुळे प्रत्येक कीर्तनामध्ये प्रभू रामचंद्राचं थोडक्यात सांगत असतो चरित्र. पण असो, या ठिकाणी आपल्याकडे वेळ फार कमी आहे. कारण तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, या सर्व अवतारांमध्ये पूर्ण अवतार 2 झाले, तर एक राम झालेत आणि दुसरे भगवान गोपाल कृष्ण झालेत. भगवान गोपाल कृष्णांना अमर्याद आहेत आणि प्रभू रामचंद्र मर्यादित आहेत. कारण प्रभू रामचंद्रांना एक पत्नी, भगवान गोपाल कृष्णांना अनेक पत्न्या. प्रभू रामचंद्र एकच बाणी, जे सांगितलं तेच करणार. आणि भगवान गोपाल कृष्ण अनेक वचने. ओके ना? जे नाही सांगितलं तेही केल्याशिवाय राहणार. एवढं गोड चरित्र माझं देवाचं आहे. पण ह्या काल्याच्या कीर्तनामध्ये प्रभू गोपाल कृष्णांचं, भगवान गोपाल कृष्णांचं चरित्राचं वर्णन का करायचं? काला काच करावा लागतो. हो, का करावा लागतो काला? 25 वर्षापासून आपण जर सप्ताह करतोय, पण शेवटचं कीर्तन कुठलं असतं? काल्याचं असतं. कोणाचं असतं? काल्याचं असतं. दादा, आमच्या जळगाव भागामध्ये असं सहज मी एकाला विचारलं, म्हटलं का रे बाबा आज कुठलं कीर्तन आहे? एक लहान पोराला विचारलं, म्हटलं का रे बाबा आज कुठलं कीर्तन आहे तुमच्या गावामध्ये? म्हटलं महाराज आज सांगतेचं कीर्तन आहे. म्हटलं सांगतेचं कीर्तन आहे. म्हटलं कोणाचं कीर्तन आहे? म्हणजे ते महाराजांचं नाव काल्या आहे. काय? लहान पोरग सांगतं. म्हणजे महाराजांचं नाव काल्या. अरे म्हटलं बाबा, महाराजांचं नाव नाही काल्या, जो काला केला जातो त्या काला मधून त्या काल्याचं कीर्तन असं विशेष नाव ठेवलंय. विठ्ठल अवघड जाते बरं का बाबा मुलांना. कारण बाय प्रोफेशनल प्राध्यापक असल्या कारणाने मी सहज पोरांना विचारत असतो. एकदा इतिहासाचं लेक्चर चालू असतं,
बरं का महाराज. इतिहासाचं लेक्चर चालू होतं आणि मी सहज पोराने विचारलं, म्हटलं का रे दादा ए सोनू, म्हटलं काय म्हणले सर, म्हटलं बाळांनो मला एक प्रश्नाचं उत्तर सांगा. म्हटले काय, म्हटलं चंद्रगुप्त मौर्य कोण होता रे. इतिहासाचा माझा फेवरेट विषय. मी सहज विचारलं, म्हटलं चंद्रगुप्त मौर्य कोण होता रे. 50 विद्यार्थी होते बरं का चंद्रकांत महाराज वर्गामध्ये. 50 विद्यार्थी, 49 विद्यार्थ्यांना उत्तर आलं नाही. शेवटच्या बाकावरून एका मुलाने हात वरती केला. म्हटले महाराज अहो सर मी देतो ना उत्तर. म्हटलं सांग रे बंड्या काय उत्तर. म्हटलं उत्तर एकदम सोपं आहे. म्हटलं किती सोपं आहे. एकदम सोपं आहे. म्हटलं किती सोपं आहे. खूपच सोपं आहे. म्हटलं किती सोपं आहे. म्हणे बघा सर, गणपती बाप्पा मोरया त्याचा काकाचा पोर्या चंद्रगुप्त मौर्य. लय अवघड जात असते. सेम मिनिंग ज्या ठिकाणी आलं त्या ठिकाणी काही ना काही न लावलं की झालं काम विठाल. आणि हा काला का करतात, कारण हाच काला 700 वर्षांपूर्वी माझ्या संतांनी केला. कुठे केला, वाळवंटात केला. एकच टाळे झाले नामदेव कीर्तन करी पुढे देवराचे पांडुरंग. एवढी ताकद आहे मायबाप संतांमध्ये. कोणामध्ये, संतांमध्ये. की संतांनी बोलावं आणि माझ्या पांडुरंग परमात्माने त्यांच्या समोर नाचावं. एवढी ताकद आहे मायबाप संतांमध्ये. कारण आपण आज संतांच्या दरबाराच्या परिसरामध्ये बसलोय. काय हो संत, संत 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 म्हणजे काय संत. बघा कुठे ऑस्ट्रेलियामध्ये नाही, कुठे मलेशियामध्ये नाही, कुठे सिंगापूरमध्ये नाही, कुठे आयर्लंडमध्ये नाही, कुठे न्यूझीलंडमध्ये नाही, कुठे नागालँडमध्ये नाही, कुठे केनियामध्ये नाही, कुठे कॅनडामध्ये नाही. संतांनी अवतार कार्य घ्यावं आणि आपलं अवतार कार्य संपवावं. कुठे, फक्त आणि फक्त महाराष्ट्र. कुठे, महाराष्ट्र. कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी. कोणाची भूमी आहे, संतांची भूमी. जर आपण जरा महाराष्ट्र सोडून जर गेलो उत्तराखंडमध्ये, उत्तर प्रदेशामध्ये जर गेलो तर त्या भूमीला म्हणतात देवभूमी. काय म्हणतात, देवभूमी. आणि आपली महाराष्ट्र भूमी कुठली भूमी, संत भूमी. काय आहो संत. पण संत जाणण्या अगोदर महाराष्ट्र काय ते ओळखून घेणं फार महत्वाचं. आपण कुठे वास करतोय, महाराष्ट्रात की महाराष्ट्राच्या बाहेर. महाराष्ट्रात. काय महाराष्ट्राची व्याख्या आहे का, महाराष्ट्राची व्याख्या. सहज माऊली मी एका मुलाला विचारलं, म्हटलं काय रे महाराष्ट्राची व्याख्या. त्याने सहज सांगू, महाराज करा कष्ट, खा उष्ट आणि जय महाराष्ट्र. अय बाबा, करा कष्ट खा उष्ट जय महाराष्ट्र असं नाही चालत रे बाळा. म्हटलं काय म्हणे महाराज, व्याख्या काय तशी महाराष्ट्राची. म्हटलं बघ माझ्या पद्धतीने मी जुळून घेतलीत. माणसाने माणूस जुळवून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. माणसाने माणूस जुळवून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्राचं सांगतं संतांच्या ताटातला खायला पाहिजे उष्ट. श्री तुकोबारायांना गाथा पाण्यातून काढताना कितीतरी सोसावे लागले कष्ट. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कधीच लागत नाही जात पात आणि कष्ट. कारण माझ्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. काय माझं राज्याचं नाव महाराष्ट्र. ही साधी भूमी नाही, महत्वाची भूमी. आणि या महत्वाच्या भूमीमध्ये, या महाराष्ट्र भूमीमध्ये माझ्या तुकोबाराय, माझे ज्ञानोबाराय, माझे निवृत्तीनाथ, आदिशक्ती आईसाहेब मुक्ताई आमच्याकडे या ठिकाणी अवतरित झाल्यात आणि आपला उद्धार केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपला विषय चालू होता की संत ही महाराष्ट्राची भूमी आहे. काय महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. कोणाला म्हणावं संत,
ज्यांचा षडविकारांचा झालेला असता अंत त्यांना म्हणावं संत, त्यांना म्हणावं संत. ज्यांच्या हृदयातून षडविकार निघून गेले त्यांना संत म्हणतात मायबाप, त्यांना संत म्हणतात. कारण बघा संतांचं जीवनाचं व्यवस्थापन काय असतं. कारण महाराष्ट्रातील असा एकही कीर्तनकार नाही का त्यांनी संतांचा अभंग घेऊन कीर्तन केलं नाही. प्रत्येक कीर्तनकाराला काय कालबाधित सत्य, जोपर्यंत कीर्तन चालेल तोपर्यंत संतांचंच अभंगाचं चिंतन आपल्याला मांडावं लागेल. कारण देवाचे अभंग नाही आहेत, देवाची स्तुती गाण्यासाठी संतांचं अवतरण झालंय. म्हणून संत हे काय बघा, फार साधी आणि सोपं मॅनेजमेंट संतांचं जीवनाचं होतं. जरा कान टाव करून ऐका संत काय असतात. त्रास असतानाही सादर राहणं, त्रास असतानाही सादर राहणं, संपत्ती असूनही प्रामाणिक राहणं, त्रास असतानाही सादर राहणं, संपत्ती असूनही प्रामाणिक राहणं, राग आल्यावर सुद्धा शांत राहणं आणि अधिकार असूनही नम्र राहणं, हे जीवन माझं संतांचं आहे. हे जीवन कोणाचं आहे? माझ्या संतांचं आहे. आणि या संतांचं जीवनालाच लाईफ ऑफ मॅनेजमेंट असं म्हणतात, संतांचं जीवनाचं व्यवस्थापन म्हणतात. विठाल आणि त्या तुकोबर आहे ते संतन, त्यांचा अधिकार. आणि त्यांनी सांगावं की माझ्या गोपाल कृष्णांचं चरित्राचं वर्णन का करायचंय. कारण काला म्हणजे काय, जीवाचं आणि शिवाचं ऐक्य म्हणजे काला. काय जीवाचं आणि शिवाचं एकत्रीकरण येणं म्हणजे काला. कारण भगवंत स्वरूप दही आणि जीव स्वरूप लाही, भगवंत स्वरूप दही जीव स्वरूप लाही, या दोघांचं भक्ती आणि प्रेमाचं मिलन म्हणजे काला. आणि सर्वात शेवटचं सांगतो, आपला काला झाल्यानंतर आपल्या कडूस गावामध्ये आता 12 वाजेनंतर जर कोणीतरी आला आणि त्याला आपण विचारावं का आला, म्हणून त्याला म्हणतात काला. विठाल आणि या काल्याचं कीर्तनामध्ये कोणाचं वर्णन करावं? भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र ते उच्चारावे, देले देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान गोपाल कृष्णांनी जे गोकुळात चरित्र केलं, जे लीला केल्या, त्या लीलांचं वरित्र, त्या चरित्राचं वर्णन या अभंगामध्ये तुकोबारे म्हणतात की बाबा एकदाचा असं प्रसंग आहे की द्वापर युगामध्ये अक्षरशः हाहाकार माजला होता. कंस नावाचा एक दैत्य, उग्रसेन राजाचा मुलगा, कोण कंस राजा, याने हाहाकार माजवला होता. त्यावेळेस अक्षरशः पृथ्वी मातेने ब्रह्मजीकडे जावं आणि ब्रह्माजींना सांगावं की ब्रह्मदेव, अहो देवाधिदेवा, तुम्ही काय करा, काही करा आणि माझं रक्षण करा. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात की बाबा रे, हे माझं खातं नाही, माझं फक्त जग निर्माण करण्याचं खातं आहे, पण पालन पोषण करण्याचं खातं आहे भगवान विष्णूंकडे. कोणाकडे? भगवान विष्णू परमात्मांकडे. मग तुम्ही त्यांच्याकडे जा. आणि मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय, नेत्रवाय तोय सांगत असे. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात की माता, तुम्ही माझ्यासोबत कोणाकडे चला? भगवान विष्णू परमात्माकडे चला. त्या ठिकाणी नक्कच आपलं संकटाचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग भगवान विष्णूकडे पृथ्वी माता, ब्रह्मदेव, सर्व देव लोक जातात आणि विष्णूची आराधना करतात. भगवान विष्णू देवाला म्हणतात, देवा 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 देवा, काही करा आणि आम्हाला या संकटातून सोडवा. आणि मग भक्ती रूपाने प्रेम स्वरूप देवाचं चिंतन करावं. देवा घेई पुन्हा अवतार, देवा घेई पुन्हा अवतार, देवा घेई पुन्हा अवतार, जगामध्ये पाप वाढले फार, कलीची हवा पलटली फार, देवा घेई पुन्हा अवतार. देवा काही करा नाही, आमचं
रक्षण करा, कारण जसं कलियुगामध्ये हाकार वाजणार आहे तसं या द्वापार युगामध्ये सुद्धा सुरू झालंय आणि आमचं रक्षण करा. त्यावेळेस विष्णू भगवान म्हणतात काही हरकत नाही. त्यांना तिथी डेट वगैरे सर्व लिहून दिली. कोणी? भगवंतांनी. की जा, मी जन्माला येईल, पण त्या अगोदर काय करावं लागेल? काहीतरी अजून जास्त पाप वाढू द्यावा लागेल. काय करावं लागेल? अजून जास्त पाप वाढू द्यावं लागेल. कारण पापाचा नाश करण्यासाठी भगवान परमात्माचा अवतार होत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्म्यहं सृजाम्यहम्. या काय करतात? ज्या ज्या वेळेस भगवंताने ठरवलं की आपल्याला अवतरित व्हायचंय, तर त्या अगोदर काय करायचंय? पाप वाढावं लागेल. आणि ज्यावेळेस पाप जास्त वाढेल त्यावेळेस मी नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. मग करायचं काय? इकडे कंस राजाची बहीण कोण? सुषमा स्वराज? नाही, देवकी माता. देवकी माता उपवर झाली. देवकी मातेचं लग्न करायचंय म्हणून कोण चांगला लायक आणि कोण चांगला नायक देवकी मातेसाठी उपलब्ध असेल, कोण चांगला असेल या द्वापर युगामध्ये आपल्या राज्यामध्ये, त्यावेळेस सर्वांनी नाव सुचवलं. कोणाचं? वसुदेवाचं. कोणाचं? वसुदेवाचं. म्हणून म्हटलं जातं वसुदेव सुतम देव कंस चाणूरमर्दनम. वसुदेवाचा पोटी भगवान परमात्मा अवताराला येणार होते, कारण त्यांची तपश्चर्या तेवढी होती की देवा तुम्ही आमच्याकडे अवतरित व्हावं. म्हणून सरस्वती मातेने कृपा केली आणि कृपा केल्या कारणाने कंस राजाच्या बुद्धीमध्ये एक विषय टाकला की जा, देवकी मातेचा विवाह कोणासोबत कर? वसुदेवासोबत कर. आणि वसुदेवासोबत देवकी मातेचा विवाह लावून दिला. विवाह लावल्यानंतर आपल्याकडे वरात फिरते का? विवाह लावल्यानंतर फिरते ना. बारात म्हणतात की वरात म्हणतात का बीद म्हणतात? वरात. वरात. हा, वरात. वरात का? आता कसं आहे चंद्रकांत महाराज, आमचं जे पॅटर्न आहे ते जळगाव पॅटर्न बरं का. आमचं जे पॅटर्न ते जळगाव पॅटर्न. कारण आमच्याकडे कसं आहे, माणसं मेल्यानंतर जाळतात. तुमच्याकडे म्हणजे कळतंय बुवा, माझी भाषा कळते ना तुम्हाला? कळतंय की नाही माझी भाषा? हा, मग बोलत चला विठ्ठल. वसुदेवासोबत देवकी मातेचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर वरात फिरायला नाही गेली. वरात फिरल्यानंतर आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्यानंतर एक आकाशवाणी अशी झाली आणि त्या आकाशवाणीमध्ये संकेत मिळाला. कोणाला? कंसाला. हे कंसा, अरे ज्या तू देवकी मातेचा विवाह वसुदेवासोबत लावलेला आहे, त्याच देवकीचा पोटी भगवान परमात्मा 8वा पुत्र त्यांना जन्माला येईल. आणि त्या 8व्या पुत्राच्या स्वरूपात भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर तुला ठार मारतील. काय मारतील? ठार मारतील. ऐकलं ना राव? ऐकलं की काय? माझ्या बहिणीच्या पोटी भगवान परमात्मा जन्माला येणार आहे 8वा नंबर म्हणून, आणि 8वा तो जन्माला आल्यानंतर कोणाला मारणार आहे? मला मारणार आहे. असं एखाद्या मामाला कळू द्या बरं की आपलाच भाचा आपलाच कार्यक्रम लावणार आहे, तर कोणत्या मामाला चांगलं वाटेल बरं? कोणत्या मामाला चांगलं वाटेल? कोणत्याच मामाला चांगलं वाटणार नाही. म्हणून भाषाचं मामाचं जास्त पटत नाही. विठाल जसं का ऐकलं तसं तळपायाची आग मस्तकात शिरले आणि हातात खडग उचललं आणि मारणार. तेवढ्यात वसुदेव हात तो धरीला खडग माराया धावला. हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला. ए कंसा, अरे मूर्ख झालाच काय? अरे ज्या बहिणीची वरात तू काढतोयस आणि त्याच बहिणीला मारायला निघाला. ऐक, जर तू बहिणीला मारलंस तर तुझ्यावर काय लागेल? कलंक लागेल.
काय लागेल? कलंक लागेल. आणि कलंक असं लागेल की जोपर्यंत तू मरत नाही तोपर्यंत तुझ्या सोबत तो कलंक सुद्धा मिटणार नाही. जोपर्यंत तू जीवनामध्ये राहशील तोपर्यंत कलंक तुझ्यावरती तो टिपलेलाच राहील. म्हणून ऐक, एक काम कर. काय काम कर? एक काम कर. आम्हा दोघांना मी तुला वचन देतो की आमच्या दोघांपासून जी काही संतान प्राप्ती होईल ती संतान प्राप्ती झाल्यानंतर प्रत्येक संतान प्राप्तीनंतर मी ते प्रत्येक संतान तुला आणून देईल. ठरलं ना? सर्व नियोजन ठरलं. म्हटलं काही हरकत नाही, पण महाराज तुम्हाला मी काही स्पेशल घर देणार नाही. कारण स्पेशल घर तुम्हाला द्यायचं आणि त्या घरात जर तुम्हाला ठेवलं आणि तिथून जर तुम्ही पळाले मग कुठं मी शोधत फिरू? ओके ना? कारण सध्या पडवा पडवीचे कार्यक्रम जरा जास्तच आहे ना. ओके ना? म्हणून मी तुम्हाला कुठे ठेवेल? कारागृहात ठेवेल. कारागृहामध्ये ठेवलं आणि ठेवल्यानंतर भगवंताने इकडे बघितलं की चला आता आपला वेळ आलाय. म्हणून पहिलं बाळ जन्माला आलं. जसं का पहिलं बाळ जन्माला आल्यानंतर वसुदेवाने हातात धरलं, कंसराजाकडे कंसराजाने पाहिलं, हा कितवा नंबर आहे म्हटले? आणि पहिला नंबर आहे. म्हटलं घेऊन जा, सुंदर बाळ आहे, काही टेन्शन नाही. मला कितवा नंबर मारणार आहे? 8वा मारणार आहे. आणि जसं का वापस दिलं तसं भगवान विष्णू परमात्माने नारदाला पाठवलं, ए नारदा अब जाओ तुम्हारा कार्य करके आओ. कारण का? जोपर्यंत तुमचं याचं पाप वाढत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणी अवतरित होणार नाही. याला पुण्य नका देऊ, याचा वाट्याला पाप जास्त द्या. काय द्या? पाप जास्त द्या. नारदाचं काम नारायण नारायण नारायण. भगवंत नारायणाचे चिंतन करत करत नारद स्वामी आले. कंसा, अरे बधीर झालाच काय? मूर्ख झालाच काय? म्हटले काय महाराज काय झालं? अरे भगवान विष्णू परमात्मा हा कोण आहे माहिती का तुला? म्हटले कोण आहे? चतुर आहे, चतुर. काय तो? चतुर आहे. चतुर फक्त चतुर नाहीये, चतुराचा शिरोमणी आहे. काय आहे? चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याच्या खाणी, मुकुट सकडा. वा विठ्ठल. अरे तो चतुराचा शिरोमणी आहे. तो कधी पहिला येईल ना कधी आठवईल हे कुणाला सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक जसं बाळ जन्माला आलं तसं प्रत्येक बाळ तू ठार कर, मार. आणि याच्याने काय होईल? तो कुठल्याही रूपात जरी आला तरी त्याचा वध होईल. कंसराजा म्हणतो, वा रे नारदा, वा महाराज, तुम्ही, मला असं वाटतं तुम्ही माझ्या पार्टीत आले. काय वाटतंय? तुम्ही माझ्या पार्टीत आले. पण नारद मनातल्या मनात हसू लागले, महाराज कंसा, अरे मी कोणाचाच पक्षातला नाही, माझा एकच पक्ष, फक्त नारायणवर लक्ष. कोणावर लक्ष? फक्त नारायणावर लक्ष. बाकी दुसरं कुठलंच काम घेणं देणं नाही. म्हटलं काम झालं. चला नारद स्वामी निघाले. इकडं पहिलं बाळ जन्माला आलं. जन्माला आल्यानंतर कंसाने धरायचं, आपटून ठार मारायचं. पहिलं बाळ जन्माला आलं, दुसरं झालं, तिसरं झालं, 6 बाळ कंसाने ठार केले. भगवंताचा कृपा आशीर्वादाने 7वं बाळ योगमायेच्या कृपेने कुठे आला? रोहिणी मातेचा उदरी घातला. आणि भगवान जन्माला येणार आहे. पण भगवान जन्माला येणार आहेत त्याचं वर्णन नामदेवराय म्हणतात की कधी जन्माला येतील? दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनामती ते बुधवार असे, शोक सांगत असे परीक्षिती. मग नामदेवराय म्हणतात, अयोनी संभावा नोए काय भ्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला, नामयाचा स्वामी प्रगटला. बोला गोपाल कृष्ण भगवान. आणि भगवान परमात्मा अवताराला आले. कुठल्या मासामध्ये? कुठल्या मासामध्ये? दशरथ मारिला. मग दशरथ राजाला कोणत्या मासात मारलं? श्रावण महिन्यात. आता आमच्याकडे एक गाणं आहे, सावन महिना ऐका ना, जे असेल पण श्रावण महिना फार गोड आहे महाराज. कारण श्रावण महिना हा भोलेनाथाचाही आवडता महिना आहे आणि भगवान गोपाल कृष्णाचाही आवडता महिना. म्हणून श्रावण महिन्यात जन्माला आहे. पण श्रावण महिन्यातच का? कारण त्यावेळेस काय चालू असतो? पावसाळा चालू असतो. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. कृष्ण पक्षात जन्माला येणारा कृष्ण. आणि ऋतू कोणता आहे? पावसाळा आहे. कारण बघा कधी कधी काही गाणे चांगले असतात बरं का बाबा, त्यातून अर्थ कळायला पाहिजे. काही गाणे खरंच चांगले आहेत पण त्यातून अर्थ कळायला पाहिजे.
जुनं गाणं आहे, कदाचित तुमच्याच काळातलं असेल बरं का, तुमच्या काळातलं असेल. कारण असं म्हणतात, सावन का महिना पवन करे शोर. बस एवढंच घ्या, एवढंच पुढचं नाही. हा काय करणार आहे, पवन हा शोर करणार आहे, जोरात वादळ पाऊस येणार आहे. कोणत्या महिन्यात, श्रावण महिन्यामध्ये. आणि बुधवारच्या दिवशी माझा भगवान परमात्मा जन्माला आला. पण 8 वर्षाची स्वयंभू मूर्ती प्रकटली. कुठे, कारागृहात. किती वर्षाची, 8 वर्षाची. वसुदेव देवकीला एवढा आनंद झाला, गगनात मावण्याचा आनंद झाला. पण करायचं काय, देवा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या पोरी तुम्हाला जन्माला यायचंय, परंतु लहान बाल वयात जन्माला यायचंय, तुम्ही 8 वर्षाचे प्रकट झालात, एवढं नाही. देव म्हटले, हो आई खरंच तू खूप बोडी आहे, तू जसं सांगशील तसं मी करणारच आहे. पण मी जर लहान झालो असतो, मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला कळालं नसतं. म्हणून तुम्हाला सांगतो, मी आता जन्माला आलोय आणि लहान स्वरूपही घेणार आहे. पण त्या अगोदर मला काय करायचं, तुम्ही मला इथून उचलायचंय आणि कुठं न्यायचंय, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. नंदाचा घराला, नंदाचा घराला, मजने गोकुळाला. मला इथून उचलायचंय, नंदराजाच्या राजवाड्यात न्यायचंय. तसंच भगवान परमात्म्याचं जसं सांगितलं तसंच वसुदेवाने केलं. वाटेत कोण लागले, यमुना माते आडवी झाली. हो देवा, तुमचं काय करायचंय, मला दर्शन करायचंय, दर्शन तुमचं घ्यायचंय. कदाचित मला यापुढे तुमचं दर्शन होतं की नाही होतं मला माहित नाही, पण बाल वयात याच क्षणी याच ठिकाणी मला तुमचं दर्शन घ्यायचंय. म्हणून यमुना माते, आपण कदाचित फोटो पाहिला असेल, वसुदेवजी एका पारड्यामध्ये भगवान गोपालकृष्णाला घेऊन जातात. हळूहळू वरवर पाणी येतं आणि भगवान परमात्मा काय लावतात, अंगुठा. कोणता, हाताचा का पायाचा, कुठला, पायाचा. मग मला आता एक सांगा, इथं जरा कन्फ्युजन आहे. काय, यमुना माता ही भगवंताची कोण होती, यमुना माता भगवंताची कोण होती. जर संधी फोड करायची असेल तर चला, श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितलंय. आणि डोंगरेजी महाराज यांची सुद्धा भागवत आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा वर्णन आहे की यमुना माता बघा, समुद्रकन्या कोण, लक्ष्मी माता. समुद्रकन्या कोण, लक्ष्मी माता. समुद्राच्या मध्ये सर्व सामावून घेतात, त्यांना काय म्हणतात, नद्या म्हणतात. सर्व नद्या कुठे पोहोचतात, शेवटी समुद्राला. म्हणजे सर्व नद्या समुद्राच्या कोण आहेत, पत्न्या आहेत. समुद्र हा त्यांचा कोण आहे, नवरदेव आपल्या भाषेत, हा पती आहे. त्यांची मुलगी कोण, लक्ष्मी माता. समुद्रकन्या कोणाला म्हणतात, लक्ष्मी मातेला. आणि लक्ष्मी माता चे वर लक्ष्मी माताचे पती कोण आहे, नारायण. आणि नारायणाचे अवतार कोण आहेत, भगवान गोपाल कृष्ण. मग त्या अर्थाने जर त्यांचं कनेक्शन जर आपण पाहिलं, नातं जर पाहिलं, तर कोण आलं, मग कोण आलं, सासू आणि जावयाचं नातं आलं. कुठलं नातं आलं, सासू आणि जावयाचं नातं. भगवान गोपाल कृष्ण आणि यमुना माता हो कोण होते, सासू आणि जावई. मला आता एक सांगा, आपल्या कडूस या गावामध्ये कुठला जावई आपल्या सासूला लाथ मारतो का, हो बाबा, मारतो का, नाही मारत. मग दाखवलं, दर्शवलं तसं. आणि पायाच्या खालून हाताने उजवा अंगठ्याचा स्पर्श केला. काय केला, पायाच्या खालून उजव्या हाताचा अंगुष्ठाचा काय केला, स्पर्श केला. की जा माई, तुम्हाला सुद्धा मी दर्शन देतो. हा सर्व संपूर्ण विस्तार जर आपण व्यवस्थित श्रीमद भागवत महापुराण जर वाचलं तर आपल्याला कळेल. विठ्ठल, कारण सासू
आणि जावायचं एवढं घनिष्ठ नातं असतं बरं का बाबा, एवढं घनिष्ठ नातं असतं. असं असं सहज म्हणतात, नाकाचा मोती ठेविला गहाण, राखे जावायाचा मान. नाकाचा मोती गहाण ठेवतात पण जावायचा मान राखल्याशिवाय राहत नाही. आणि असं असलं तर यमुना मातेला कधीच ते अंगठ्याचा स्पर्श, पायाचा अंगठ्याचा स्पर्श कदाचित केला नसेल. पण भगवान परमात्म्याचं चरित्र आगळं वेगळं आहे, जो कोणी कल्पना करू शकत नाही. आणि ती कल्पना भगवान परमात्मा केल्याशिवाय राहत नाही. भगवंताला उचललं, कुठे ठेवलं? नंदराजाच्या राजवाड्यात ठेवलं. आणि गोकुळामध्ये उत्सव सुरू झाला. इकडे उत्सव सुरू होण्या अगोदर इकडं यशोदा माता आपल्या सिंहासनावर झोपली असताना, आपल्या बेडवर झोपली असताना सहज पहिल्यांदाच यशोदा मातेचा खोलीमध्ये जायचं. कोणी? नंदराजाच्या बहिणी. नंदराजाला 2 बहिणी, एकाचं नाव नंदा, दुसरीचं नाव सुनंदा. आणि सुनंदेने जावं आणि गेल्यानंतर पाहिलं एक तेजस्वी बाळ, तेजपुंज चेहरा त्याचा आहे, अख्खं चैतन्यमय प्रकाश निर्माण झालेलं आहे. आणि यशोदा माईचा बाजूला ते बाळ खेळतंय. आणि जसं का पाहिलं तसं आनंदाच्या भरामध्ये नंदराजाकडे पळत गेली आणि नंदराजाला आरोळी मारली. नंद भैया, नंद भैया, नंद भैया. तिकडनं नंदराजाने म्हणावं, क्या हुआ सुनंदा? मग त्यावेळेस बर का मार मोठ्या आनंदामध्ये, खूप आनंदाने सुनंदेने सांगितलं, नंद भैया आपको लल्लो भैया, 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 ओ लल्लो भैया जी, लल्लो भैया, लल्लो भैया जी, लल्लो भैया, नंद भैया आपको लल्लो भैया, नंद भैया आपको लल्लो भैया, नंद भैया आपको लल्लो भैया. काय म्हणायचं ब्रज भाषेमध्ये? नंद भैया आपको लल्लो भैयो. नंदराजा, आपल्याला मुलगा झालाय. आणि नंदराजाला जी संतान प्राप्ती झाली होती ती वयाच्या 90व्या वर्षी. कितव्या वर्षी बाबा? हो मुच्छीवाले बाबा, हा 90व्या वर्षी नंदराजाला बाळ झालं. कितव्या वर्षी? वयाच्या 90व्या वर्षी. असं जर आपण सांगितलं तर काही मूर्ख म्हणतात, महाराज पागल झाले का तुम्ही? हा 90व्या वर्षी कोणाला बाळ होतं का? ए भंगार, जरा पुराण वाच तेव्हा समजेल. कारण द्वापार युगामध्ये एका व्यक्तीला आयुष्य होतं देवाने ठरवलेलं 1000 वर्ष. एका व्यक्तीसाठी आयुष्य किती दिलं होतं देवाने? 1000 वर्ष. पण देवाला माहिती होतं जर एवढं जर मी परत कलियुगामध्ये जर दिलं तर आपलं अस्तित्व हे लोक मिटवून टाकतील, स्वतःला देव म्हणून घोषित करून घेतील. म्हणून त्या 1000वरून 1 शून्य कमी करून घेतला माझ्या देवाने. काय करून घेतला? 1000वरून 1 शून्य कमी केला. म्हणून कलियुगामध्ये आयुष्य किती ठरलं? 100 वर्ष. विठ्ठल. पण जर द्वापार युगामध्ये एका व्यक्तीचं आयुष्य जर 1000 वर्ष असू शकतं महाराज, तर मग 90व्या वर्षी संतान का प्राप्त होऊ शकत नाही? ही संधी फोड झाली पाहिजे. विठ्ठल. आणि मग नंदराजाने जावं आणि बघावं काय गोंडच वाढ आहे. आणि असं वाटतंय की भगवान परमात्माच माझ्याकडे जन्माला आलेत. आणि एवढा आनंद झाला गोकुळात. पूर्ण सुखाचं आनंदमय वातावरण झालं, चैतन्यमय वातावरण झालं. आणि त्या आनंदमय वातावरणाचा परिचय तुकोबर आहे. गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा, गोकुळच्या गोकुळच्या सुखा, गोकुळच्या सुखा,
गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा. तुकोबरा म्हणतात की गोकुळामध्ये एवढं सुख एवढं सुख निर्माण झालं की त्या सुखाचा विस्तार मी करू शकत नाही. त्या सुखाचा अंत काय आहे आणि काय विस्तार आहे त्याचं वर्णन मी करू शकत नाही. एवढं सुख कुठे निर्माण झालंय? गोकुळामध्ये. विचार करा, आपल्याला ऐकताना एवढं छान वाटतंय, मग त्यावेळेस जे उपस्थित असतील त्यांना किती आनंद झाला असेल की नाही? झाला असेल आनंद, मान्य आहे का नाही? मग तुम्हाला ज्या ज्या वेळेस भगवान परमात्मा जन्माला येतात किंवा जन्मोत्सव आपण साजरा करतो जन्माष्टमीला, त्यावेळेस आनंद होतो की नाही होत? होतो ना. मग आता 2 मिनिटं फक्त जागेवर सर्वांनी उभं राहायचंय, आनंद साजरा करायचा. उठा जागेवर. हा, काही म्हणत असतील महाराजांनी फार छान केलं, तेवढं जरा माझं हे झालं असेल की नाही. आवाज करायचा नाही, शांत फक्त जागेवर उभं राहायचंय. का? कारण आपल्याला जन्मोत्सव काय असतो, भगवान परमात्मा आल्यानंतर एक व्यक्ती असा स्थिर बसू शकत नाही. हा आनंदोत्सव काय असतो ते कळून घ्यायचंय. नंद कर आनंद भयो जय कन्हैया लाल की. सर्वांनी हात वरती करायचे एक तारी देवासाठी. गोपाल कृष्ण भगवान की, राधा रमण सरकार की, राधे राधे राधे. वसा खाली विठ्ठल गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा. वाटलं का सुख जरा? हा, चालू पाहिजे होता आज. हा,
कारण एवढं सुख माझ्या देवाच्या नावामध्ये, तेवढं सुख माझ्या देवाचं अवतरित करण्यामध्ये आहे, अवतार कार्यामध्ये आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, भगवान गोपाल कृष्ण कोणाकडे आले त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्याच्या बालकृष्ण नंदा आनंदल्या नरनारी. एवढा आनंद झाला माझ्या सर्व गोकुळवासियांना, जसा आनंद माझ्या कळूस वासियांना आता झालेला आहे, तसा सेम आनंद त्याच्यापेक्षा 10 पट 100 पटीचा आनंद माझ्या सर्व गोकुळचा वासियांना झाला. कारण माझं देवाचं स्वरूप बघायला प्रत्येक गवळणीने काय करावं, मग उपेक्षा करावी की मी कधी त्या बाळाला बघेल, कधी त्या कृष्णाला बघेल, कधी कन्हैयाला बघेल, अशी रांग लागली. कोणाच्या दाराजवळ? नंदराजेच्या राजदरबाराजवळ रांग लागली, मोठी रांग लागली. पहिली गवळण, दुसरी गवळण, तिसरी गवळण, अशी मोठी रांग लागली. आणि पहिल्या गवळणीने जायचं, पहिल्या गवळणीचा नंबर आला. आणि पहिल्या गवळणीचा नंबर आल्यानंतर जसं का तिने मध्ये प्रवेश केला आणि माझ्या देवाला पाहिलं, माझ्या देवाला पाहिलं, आणि पाहिल्यानंतर मग दुसऱ्या गवळणीने विचारावं, अगं सखे, गवळण म्हणत गवळणी लाग साईबाई, गवळण म्हणत गवळणी लाग साईबाई, पुत्र झाला यशोदेना, झाला यशोदेना साईबाई, पुत्र झाला यशोदेना, झाला यशोदेना साईबाई. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, एक वाटी सुंटवडे. एक वाटी सुंटवडे प्रत्येकाला वाटायचे, पण ती गवळण जशी का बाहेर आली ना तशी वेडी झाली. दुसऱ्या गवळणी तिला विचारलं, काय पाहिलं? पाहिला 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 नंदाचा नंदन. काय झालं? तेने वेधीले मन, माझं मन त्याने वेधलंय. मग दुसऱ्या गवळणीचा नंबर आला. दुसरी गवळण जसं मध्ये जाते आणि जसं भगवान परमात्माला पाहते आणि पाहिल्यानंतर बाहेर येते, मग तिसऱ्या गवळणी दुसऱ्या गवळणीला विचारायचं, का ग कसा आहे तो? मग तिने म्हणावं, सावडा देखीला नंदाचा, सावडा देखीला नंदाचा.
अगं मी पाहिला त्याला, पण त्याचा कलर कसा आहे माहितीये? कसा आहे? सावळा आहे, सावळा. हा? काय सावळा कलर आहे? कोणाचा? भगवान गोपाल कृष्णाचा. महादेवाचा कलर कोणता आहे? असंच मी एकाला विचारलं, म्हणलं महादेवाचा कलर हो? म्हणे पोपट्या. होय. कोणता कलर आहे महादेवाचा? काय बी का काही पण. कर्पूर गौरव करुणावतार सदा वसंतं हृदयारविंदे भमं भवानी सहितं नमामि. कर्पूर गौरे कोण? भगवान महादेव. गोरा आहे बर का, गोरा, निळा नाही. विष पिलं म्हणून कंठ निळा झाला, म्हणून नीलकंठेश्वर म्हणतात. विठ्ठल. मग दुसरीला सांगायचं, मी सावळा पाहिलाय. नंदाचा पोरगा कसा आहे? सावळा आहे. तिसरी गवडण मध्ये जाते, मध्ये गेल्यानंतर तिने पाहायचं आणि बाहेर यायचं आणि मग म्हणायचं, मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जगा दे प्रीत लगा दे गलत लगा ले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले. काय अहो, मी त्याला बघून विसरली मी कोण आहे काय. त्याला प्रमाणे याती कुड माझे गेले हरपून. मी कोणत्या जातीची आहे, मी कोणत्या कुळातली आहे, हे सर्व माझं देहभान मी विसरली आहे. एवढा विस्तार सर्व गौडणी एक एक करून सांगू लागले. त्यावेळेस तुकोबारा म्हणतात की एवढंच नाही, माझा देव जन्माला म्हणून प्रत्येकाने काय करायचं? घरासमोर गुड्या उभारायचा. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. आणि एवढं वेळ लावलं माझा भगवंताने प्रत्येकाला, म्हणून तुकोबारा म्हणतात, तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठोबा रखुमाई. अंत पार नाईले का बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. शिल्लक फक्त आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये एक लीला आपण बघूया आणि आपला या ठिकाणी
जय हरी विठ्ठल करूया. भगवान गोपाळकृष्णाचं चरित्र अगाध आहे. हे काल्याचं कीर्तन 2 तास नाही, 4 तास जरी ठेवलं तरी कमी पडल एवढं भगवंताचं चरित्र मोठं आहे. आणि जेवढं मोठं चरित्र आहे भगवंताचं चरित्र एवढं मोठं आहे की आपण 1 महिन्याचं जरी श्रीमद भागवत महापुराण कथा ठेवली तरी ते पूर्णतः सांगणं होऊ शकत नाही. कारण माझे भगवान परमात्मा हळूहळू जन्माला आल्यानंतर हळूहळू मोठे झाले आणि मोठ्या झाल्यानंतर या गलीतून त्या गलीत जाऊ लागले आणि रांगायला लागले. म्हणून म्हणतात तडवे तडहात तडहात टेकीता, तडवे तडहात तडहात टेकीता, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तडवे तडहात तडहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. माझे भगवान परमात्मा हळूहळू रांगायला लागले, मोठे झाले. मोठे झाल्यानंतर भगवान परमात्माने बंसी वाजावी आणि प्रत्येक व्यक्तीचं मन वेधून घ्यायचं. म्हणून सहज एका गोपिकेने म्हणावं, ए कृष्णा, कृष्णा एवढं काय पागल केलं रे आम्हाला, आम्ही आमची सूतबूत सर्व विसरली आहे आणि ऐक फक्त तुझं हेच काम आहे का. मग त्यावेळेस सर्व गोपाळ त्या भगवान गोपाल कृष्णाकडे गेले आणि देवाला सांगले, देवा आपण इकडं तिकडं खेळणं ठीक आहे पण जरा याचा बी विचार करत जा, आम्हाला भूकही लागतात. पण देवा आमची एक काय तुमच्याकडे आमचा एक प्रश्न आहे तुमच्याकडे की देवा आपल्या घरी खूप दही दूध आहे, आमच्या घरी खूप दही दूध आहे, पण देवा होतं काय माहिती का, सर्व दही दूध हे डेअरीला जातं, डेअरीला काही भेटत नाही राव. कुठे भेटत नाही, डेअरीला काही भेटत नाही. तेवढं जरा बघा आपला कार्यक्रम जर होईल तर. मग त्यावेळेस भगवान म्हणतात आपण एक पक्ष स्थापन करायचा. कुठला पक्ष? भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस नाही, एक पक्ष. त्या पहिला पक्ष, जगातला पहिला पक्ष माझा भगवान गोपाल कृष्णाने स्थापन केला तो म्हणजे माखनचोर पार्टी पक्ष. कोणता पक्ष? माखनचोर पार्टी. प्रत्येक आता काँग्रेस पार्टी, भाजप पार्टी, शिवसेना पार्टी, जे काय असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी, वेगवेगळ्या पार्ट्या झाल्या. काही वेगवेगळ्या हॉटेलमध्ये सुद्धा पार्ट्या असतात, त्या वेगळ्या. पण माझ्या देवाने जी पार्टी केली ती पार्टी कुठली? माखनचोर पार्टी स्थापन केली. आणि माखन चोरीला न्यायचंय, प्रत्येक आपली सर्व टीम बनवली आणि टीम सोबत सर्व माखन चोरी करू लागले. आणि एक वेळेस एका गोपिकेने भगवान परमात्मा सांगितलं, ए कृष्णा, खरंच तू जर एका जाईचा असेल ना, तू खरंच एखादा बापाचा असेल ना, एका बापाचा असेल ना, तर माझ्या घरी ये आणि चोरी करून दाखव. लगेच कृष्ण म्हणतात, ए पेंड्या, मावशीचा नंबर लिह रे भाऊ. लिहितं मावशीचा नंबर, कार्ड घे मावशीचं कार्ड असेल तर. मावशीचा नंबर लिहिला, घर नंबर लिहिला, दार नंबर लिहिला, गली नंबर लिहिला, सर्व नोट डाऊन केलं पेंड्याने. म्हणजे देवा झालंय काम. म्हणजे कधी डाका टाकायचा? म्हणे आता नाही. चोर डाका टाकतात कधी? रात्री. मावशी वाट बघू लागली, ए कृष्णा, नाही तुझे हातपाय तोडून तुझ्या हातात दिले तर नावाची शांताबाई नाही. कोणती बाई? शांताबाई. इथली बरं, कीर्तनातली, बाहेरची नका घेऊ लक्षात. म्हणले देवा, अरे तू काय आठवण ठेवशील, अशी मी भेटली तुला. 7 जन्म जरी तू अवतार घेतलेत ना तरी मला तू विसरणार नाही. म्हणले ऐक हो मावशी, ऐक ना जरा. म्हणजे माझं कार्य बघ तू आता काय करायचं. तर रात्र झाली, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, डोळ्यात अंजन घातलं मावशीने. आज फक्त येऊ द्या. नाही कृष्णाचा काटा काढला तेव्हा बघा तुम्ही. त्यावेळेस मावशी आपल्या सुनबाईला सांगते, सुनबाई उगीच झोपायचं नाही, तू पुढच्या दारी, मी मागच्या दारी. हे बंड्या, आणि तू छतवर जाऊन झोपायचं. म्हटले आई हिवाळ्याचे दिवस आहे, जास्त थंडी वाजल ना, त्या कृष्णाच्या पायरे मीच मरण. म्हणले मी जास्त वेळ थांबणार नाही, 11-12 पर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पुढे नाही. म्हटले काय हरकत नाही, तेवपर्यंत थांब. 11 वाजले, 12 वाजले, 12चा 1 झाला, 1चे 2 झाले, 2चे 2.5 झाले. मग शेवटी साखर झोपेचा वेळ कोणता? 2 ते 4. कुठला वेळ साखर झोपेचा?
2 ते 4. कितीही जागरण आपण करण्याचं ठरवलं तरी 1:30-2 वाजले की आपले पण चार्जिंग पॉईंट हळूहळू कमी होत जातात. ओके ना, रेंज गायब होत जाते आपली. मग देवाने पाहिलं की हळू आता आपल्याला जायचंय कुठे, कडूस गावामध्ये जायचंय. कडूस गावामध्ये जायचंय, चोरी करायची आहे. 2 वाजले, 2:30 वाजले, 2:45ला सर्व घर शांत झाले. मग देवाने 3 वाजता शिरायचं. कुठे? शांताबाईच्या घरात. हा? या दादा, रामकृष्ण विठाल विठाल. आणि मग देवाने ठरवलं आता जायचंय. रात्रीचा 3 वाजता माझा भगवान परमात्माने प्रवेश केला घरामध्ये. सर्व सांगितलं, पेंड्या सुदामा, सर्व जेवढं काही असेल तेवढं चोरा, तेवढं खा आणि चला घेऊन चला सोबत. सर्वांनी घेतलं, खाऊन पण घेतलं आणि सोबत नेऊन पण घेतलं. पण देवाचं लक्षात आलं, का रे म्हटले, हीच ती मावशी होती का? म्हटले हो. हीच मावशी, ती झोपलेली तीच मावशी का? म्हटले हो. मग पेंड्या जरा थोडा वाकड्याच काठीचा होता. म्हटले देवा, हिने तुम्हाला चॅलेंज केलं होतं, असंच सोडणार तुम्ही? असंच सोडणार? म्हणले मग काय करायचं? बघा ना, ते किचन रूम मध्ये काहीतरी असेल ते घ्या आणि लावा तिला काहीतरी. मग बघा, तवा असतो ना, तवाची जी पाट असते, त्या पाट कशी गोरी गोरी असते की नाही, कशी असते? काळी असते. जरा काळ घेतलं बोटावरती, थोडस एवढंच घेतलं, अर्धा इंच बोटावर घेतलं आणि मस्त पैकी मावशीला झोपेमध्ये 2 मिश्या काढून दिल्या, धार मोठ्या मोठ्या, जसं आपल्या बाबाच्या आहे ना. अगोदर माणसांना मिश्या असायच्या बर का दादा, अगोदर माणसांना मिश्या असायच्या. आता असतात नसतात काहीच समजत नाही. ओके ना, तशा माणसासारख्या मोठ्या धारदार पैलवान सारख्या मिश्या काढून दिल्या आणि हात फिरून दिला. जो जगाचं पालन करताय, ज्याने जगाला उत्पन्न केलंय, त्याच्यासाठी काही सोपी गोष्ट आहे का ती? आपल्यासाठी सोपी गोष्ट नाही, पण त्याच्यासाठी काही क्षुल्लक कारण सुद्धा नाही. ती गोष्ट एकदम सहजरित्या भगवंताने पार केली. हात फिरवला, ती नकल्या मिश्या असल्या झाल्या. नकली मिशी कशी झाली? असली झाली. आणि मग पहाटे 5 वाजता दूधवाला आला आणि रामभाऊ, रामभाऊ उठा, दूध घ्या. रामभाऊ काही उठत नव्हता, कारण 2-2:30 वाजता झोपला होता ना. इकडं मावशीला जागली. मावशीने सुनबाईला सांगितलं, सुनबाई दूध घे ग. सुनबाईने दूध घेतलं आणि दूध घेऊन घराच्या मध्ये आली. मध्ये आल्यानंतर सासूबाईकडे गेली आणि जसं का सासूबाईकडे गेली आणि पाहिलं काय, डोळे चोळले. डोळे चोळल्यानंतर परत डोळ्यावरती पाणी मारलं. परत एकदा सासूबाईकडे पाहिलं. म्हणे सासूबाई, ओ सासूबाई. म्हटले काय? सासूबाई, घरात चोर शिरला. काय शिरला? चोर शिरला. म्हटलं काय झालं? म्हणे सासूबाई, तुम्ही शांताबाई का शांताराम बाबा? काही उमजत नाही. तुम्ही माझे शांताराम बाबा झालेत की शांताबाई आहात? काही उमजत नाही. म्हटले ए पागल, काही बोलती का? उचलली जी पण लावली टाळूला. म्हटले काय झालं? म्हणे तुम्ही आरशामध्ये तुमचं तोंड बघा ना, तुमचं मुख बघा. आरसा आणला समोर, दाखवलं. म्हटले बापरे. म्हणे कधी? म्हणे रात्री. तुम्ही काय केलं होतं? म्हणले कृष्णाचं मी नाव घेतलं होतं. म्हणे ऐका, आता मी तुमच्या मुलाला पाठवते. कोणाकडे? न्हावी दादाकडे. जा लवकर. 5:30 वाजता तो गोपाळ न्हावी दादाकडे पडत गेला आणि पडत गेल्यानंतर न्हावी दादा सांगितलं, न्हावी दादा लवकर चला, लवकर. म्हणजे काय झालं रे बाळा? नाही लवकर चला, अर्जंट गिराईक आहे. एवढं सकाळी 5:30ला एवढे कसं अर्जंट गिराईक आहे? ए दादा, असं 100 घेतो, 200 घेईल घरी येण्याचे. 200 काय, 500 दिलाय, पण चला घरी. आणि म्हणे किती दाढी कटिंग करायची? म्हणजे एकच करायचं. म्हणे मग 1 वाजता होऊन जाईल. म्हणे एका सोबत 2 ठेवा, 3 ठेवा, पण चला लवकर. 3 वाजता घेतलं आणि 3 वाजता घेतल्यानंतर आले घरामध्ये. घरात आल्यानंतर जसं का न्हावी दादा समोर आजीला बसवलं, तसं न्हावी दादा आजीकडे बघायचं आणि गुदगुल्या न्हावी दादाच्या पोटात व्हायचं ना. आणि हसू लागले न्हावी दादा. म्हणले आजी, तुम्ही शांताराम बाबा का शांताबाई? खाली पाहिलं तर लुगडं नेसलंय आणि वर पाहिलं तर मिश आहे. करायचं काय? म्हटले दादा, तू काही रिकामे काम करू नको, जेवढ्यासाठी आणले तेवढं काम कर. न्हावी दादाने मस्त वस्तारा पाजला. पहिला वस्तारा एकदम व्यवस्थित पाजला आणि जसं का मिशीवर ठेवला तसा दणकन तुटला. असा तुटला बरं का. आणि असा तुटला नंतर न्हावी दादा म्हटले बापरे, अशी कशी मिशीला धार? ठेवलाच तुटला. म्हटले बघा, जरा गंज लागला असेल, तुटला असेल, दुसरा घ्या ना. घेतला दुसरा वस्तारा, जसा ठेवला तसा दणकन तुटला. न्हावी दादाने हात जोडले. म्हणे तुमचे 500 नको, मी वरतून 1000 देतो, पण मला हे काम करू नका देऊ, कारण माझे या ठिकाणी नुकसान होते. म्हणजे कोणाचं नाव घेतलं होतं? म्हणे कृष्णाचं. मग ऐका,
ज्याने हे काम केलं तोच हे कामाचं तुमचं संकटाचं निवारण करेल. तुम्ही त्याच्याकडे जा, तोच तुमचं संकटाचं निवारण केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग निघायचं. आणि जशी का निघाली तशी पहाटच झाली होती. 6-6:30 सर्व गोपाळ अंगणामध्ये खेळत होते, फिरत होते. आणि गोपाळाने पाहिलं, अहो ऐका ऐका, आपल्या गावामधून एक भलं मोठं सोंग येणार आहे हो. आणि सर्वांचं लक्ष गेलं कोणाकडे? आजीकडे. आणि जसं का पाहिलं अख्खं गाव हसू लागलं, पूर्ण गाव, संपूर्ण गाव हसू लागलं. रडत रडत माझ्या भगवंताकडे त्या गोपिकेने जायचं आणि देवाला म्हणायचं, देवा माझं रक्षण करा, मला या संकटातून सोडवा. आणि मग यशोदा मातेला ती गवळण म्हणू लागली, काय? बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे. काय सांगू त्याच्या खोड्या ग, त्याच्या खोड्या किती सांगू ग बाई, तुझा लाडका काना तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका काना तुलाच गोड आणि मग पाहिलं देवाने सहज हात फिरवला, सर्व संकटातून निवारण केले. आणि मग यशोदा मातेने सांगायचं, हे बाबा तू एक काम कर, तू इथून आता इथं राहायचं नाही, तू कुठं जायचंय? वनात जायचंय. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नांदया, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नांदया. यार तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नांदया, यार तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळाला नांदया. गाई चाराया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडी, किंवा गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. मग देवाने सर्व गाई वासरं घ्यायची, गोपाळ घ्यायचं आणि कुठं जायचं? अरण्यात जायचं आणि ते गाई वासरं चारायची आणि त्या ठिकाणी खेळ खेळायचं. कुठला खेळ? पहिला खेळ हुतू तू तू. दुसरा खेळ खेळायचा, हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे गमा, हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे गमा, हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे गमा, हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे गमा. मग तिसरा खेळ भगवंताने खेळायचा, अबक दुबक तिबक, अबक दुबक तिबक, तो खेळ खेळायचा. आणि मग चौथा खेळ खेळायचा, शेवटचा खेळ खेळायचा. कुठला? खेळ बाबरा बाई खेळ बाबरा, खेळ बाबरा बाई खेळ बाबरा, या राधिकेचा नवरा खेळ बाबरा. गोड वाटतंय, पण हा जो टाइम आहे ना तो थांबत नाहीये. भगवंताने अनेक खेळ खेळले. शेवटी गोपाळ म्हणू लागले, देवा शेवटचा कोणता तरी चांगला खेळ खेळा. त्यावेळेस भगवंताने काय केलं? चेंडू फडी खेळायची. आताच्या युगामध्ये आपण त्याला क्रिकेट म्हणतो, त्याला आपण बॅट बॉल म्हणतो. हा इंग्रजांचा खेळ नाही, आपल्या देवाचा खेळ आहे चेंडू फडी. म्हणून असा का चेंडू टोलावला तसं तो यमुना मातेचा डोहेमध्ये गेला. डोहीमध्ये गेल्यानंतर कालियाचा फाडोनी जबडा, जबडा फाडोनी पाडियल डाडा, गोपाळ सारे जबडी असता, कुणा सुचली अवदसा, बाई ग चेंडू पाण्यात गेला कसा, सांगना पाण्यात गेला ससा. सर्व गोपाळ थकले. देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळावयाचे सुख. देवा आता नको, मग काय करायचं? सर्वांच्या शिदोऱ्या जवळ करायच्या आणि जवळ करून ज्या भगवान परमात्माने त्या द्वापार युगामध्ये जो काला केला तो काला आज या कडूस गावामध्ये आपण सर्व भैरव महाराज आणि सर्व ग्रामवासियांचा समेत आपण तोच काला करत आहोत. म्हणून देवाने म्हणायचं,
बिभ्रद वेणू जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पानम्रसलम केवलम तत्फलम मंगलेषु. जो काला माझा भगवान परमात्माने द्वापर युगामध्ये केला तोच काला या ठिकाणी करायचा आहे. म्हणून प्रत्येकाने हात वरती करायचा आणि देवाचा जयघोष करायचा आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भैरवनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर भगवान परमात्माने जो काला केला तोच काला आपल्याला करायचंय. बोलू नका. अगोदर आता हंडी फोड होईल. काही सूचना वगैरे द्यायची का? हंडी फोडल्यानंतर हा मग आता हंडी फोडण्याचा कार्यक्रम होईल. हंडी फोडली गेली जय हरी विठ्ठल होईल. जय हरी विठ्ठल झाल्यानंतर आपल्या ज्या काही सूचना असतील त्या आयोजक मंडळी देतील. शिंकीला वेले दुरे होतोच गाते